जनतेच्या मनातील खरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. जालन्यातल्या भाषणात आमदार अर्जुन खोतकरांचं विधान. तर आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं बोलणं गैर नाही, मात्र महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री फडणवीसच. दरेकरांचं खोतकरांना उत्तर. टिपाणी चिन्ह वगळल्यानंतर आता देर आहे दुरुस्त आहे अशा शब्दात रोहित पवारांचं ट्विट. लोकसभा आणि विधानसभेला पिपाणीचा मोठा फटका बसला. लोकसभा विधानसभेला निर्णय घेतला असता तर चित्र वेगळं असतं. रोहित पवारांचं ट्विट. अजित पवारांनी धनंजय मुंडेंना पाठीशी घालू नये. अजित पवारांनी पांघरुण घालू नये. 2029ला बाईट करेन. जरांगेंचा अजित पवार धनंजय मुंडेंना इशारा. नालासोपारात भाजप आमदार राजन नाईकांचा बहुजन विकास आघाडीला धक्का. तर माजी नगरसेविका रेश्मा जाधवांचे पुत्र विशाल जाधव भाजपात. 50 पदाधिकाऱ्यांचा रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. ठाकरे गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा नम्रता वैती सुद्धा भाजपात. आमचे सर्व उमेदवार ठरलेले आहेत. पक्ष ज्या दिवशी आदेश देईल त्या दिवशी उमेदवार जाहीर करू. अंबड नगर परिषद निवडणुकीवरून नारायण कुचेंचं वक्तव्य. तर अंबड नगर परिषदेमध्ये भाजप स्वबळावर लढणार. कुचेंचे स्पष्ट संकेत. रायगडच्या रोह्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. तर अनेक दशक नगरसेवक पद भूषवलेल्या पडवळ कुटुंबाचा शिंदेंच्या सेनेत जाहीर प्रवेश. भरत गोगावले, महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना शह देण्याचा हा प्रयत्न. धाराशिवमध्ये समाजवादी पार्टीचे नेते देवानंद रोचकरी यांचाही शिवसेना शिंदे गटात प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या उपस्थितीत रोचकरींचा पक्षप्रवेश संपन्न. अहिल्यानगरमधील राहता नगराध्यक्ष पदासाठी 2 अपक्षांचे उमेदवारी अर्ज दाखल. श्रीरामपुरात आगामी निवडणुकांसाठी महिला उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. आतापर्यंत कोपरगावात नगरसेवक पदासाठी 1 तर शेवगावात 2 अर्ज दाखल. पंढरपूर नगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या 3ऱ्या दिवसापर्यंत राजकीय पक्षाकडून अजूनही निर्णय नाही. भाजपकडे अनेक इच्छुक उमेदवार असून सुद्धा निर्णय लांबणीवर. तर विरोधकांमध्ये सुद्धा एकीचा अभाव. पुण्याच्या भोरमधील नगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन अलर्ट मोडवर. सुरक्षेसाठी 10 पथकं कार्यरत. तर महत्वाच्या ठिकाणाच्या रस्त्यांवर 4 स्थिर तपासणी पथकं तैनात. पुणे नाशिक महामार्गावर दिंड्यांची वर्दळ. तर संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्यभरातनं दिंड्या आळंदीमध्ये दाखल होणार. वाशिम जिल्ह्यामध्ये 3ऱ्या दिवशी सुद्धा अर्ज दाखल करण्याची गती मंद. तर आता रिसोड नगर परिषदेमध्ये आतापर्यंत अध्यक्षपदासाठी 1 आणि सदस्यपदासाठी 1 असे एकूण 2च अर्ज दाखल.